महाराष्ट्राच्या भूगोलावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे. महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर इतके आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये तिसरा क्रमांक लागतो. पहिला राजस्थान, दुसरा मध्य प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्राला लाभलेली समुद्र किनाऱ्याची लांबी अंदाजे किती आहे? महाराष्ट्राला लाभलेल्या समुद्र किनाऱ्याची लांबी अंदाजे 1777.97 किलोमीटर इतकी आहे. पूर्वी ही लांबी 720 किलोमीटर इतकी होती. महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणती पर्वतरांग पसरलेली आहे? महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वत आणि गाविलगड टेकड्या पसरलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? महाराष्ट्राच्या पूर्वेस छत्तीसगड हे राज्य आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कोणते राज्य सीमा म्हणून लाभले आहे? महाराष्ट्राच्या दक्षिण भागात गोवा आणि कर्नाटक हे राज्य लाभले आहेत. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग किंवा विभागीय आयुक्त कार्यालय आहेत? महाराष्ट्रात एकूण 6 विभागीय कार्यालय किंवा प्रशासकीय विभाग आहेत. यामध्ये कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूरचा समावेश होतो. महाराष्ट्रात सध्या एकूण किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रात सध्या एकूण 36 जिल्हे आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर होय. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर होय. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही आहे. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर ही आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक तालुके आहेत? महाराष्ट्रातील यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यात प्रत्येकी 16 तालुके आहेत. महाराष्ट्रातील कोकण विभागात एकूण किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोकण विभागात 7 जिल्हे आहेत. यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर धुपगड होय. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई होय. हे शिखर अहिल्यानगर या जिल्ह्यात असून या शिखराची उंची 1646 मीटर इतकी आहे. कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? कळसुबाई शिखराची उंची 1646 मीटर इतकी आहे. महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते? महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर साल्हेर होय. हे नाशिक जिल्ह्यात असून या शिखराची उंची 1567 मीटर इतकी आहे. महाबळेश्वर हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाबळेश्वर हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण सातारा या जिल्ह्यात आहे. माथेरान हे प्रसिद्ध हिल स्टेशन कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे प्रसिद्ध हिल स्टेशन रायगड या जिल्ह्यात आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत आणि जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेत गाविलगड टेकड्यामध्ये अमरावती या जिल्ह्यात आहे. अजिंठा व अजिंठा लेण्याच्या परिसरातील डोंगर रांगांना काय म्हणतात? अजिंठा व अजिंठा लेण्याच्या परिसरातील डोंगर रांगांना सातमाळा अजिंठा डोंगररांगा असे म्हणतात. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग प्रामुख्याने कोणत्या नद्यांची खोरे वेगळे करते? हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा प्रामुख्याने गोदावरी आणि भीमा नदीचे खोरे वेगळे करते. महाराष्ट्राचा मुख्य जलविभाजक म्हणून कोणती पर्वतरांग ओळखली जाते? महाराष्ट्राचा मुख्य जलविभाजक म्हणून सह्याद्री पर्वत, त्याला पश्चिम घाट असे म्हणले जाते. ही पर्वतरांग जलविभाजक म्हणून काम करते. महाराष्ट्रात नद्याच्या बाबतीत पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या जलप्रणालीचा भाग आहेत? महाराष्ट्राच्या नद्याच्या बाबतीत पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या. महाराष्ट्रात कोणती नदी खचदरीतून रिफ्ट व्हॅलीतून वाहते? महाराष्ट्रातील तापी आणि नर्मदा ह्या नद्या खचदरीतून रिफ्ट व्हॅलीतून वाहतात. गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रात कुठे होतो? गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर येथे नाशिक जिल्ह्यात होतो. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी आहे. या नदीची महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर इतकी आहे.
दक्षिण महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून कोणती नदी ओळखली जाते? दक्षिण महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून कृष्णा नदी ओळखली जाते. कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रात कुठे होतो? कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रात महाबळेश्वर, सातारा या जिल्ह्यात होतो. भीमा नदीचा उगम कुठे होतो? भीमा नदीचा उगम भीमाशंकर, पुणे या जिल्ह्यात होतो. तापी नदी महाराष्ट्राच्या कोणत्या सीमेवरून वाहते? तापी नदी महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून सातपुड्याच्या दक्षिण पायथ्याशी वाहते. कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? कोकणातील सर्वात लांब नदी वैतरणा नदी आहे. उल्हास नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? उल्हास नदी ठाणे आणि रायगड या जिल्ह्यातून वाहते. पूर्णा नदी ही कोणत्या नदीची मुख्य उपनदी आहे? पूर्णा नदी ही तापी नदीची मुख्य उपनदी आहे. मांजरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? मांजरा नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता नदी असे म्हणतात. प्रवरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? प्रवरा ही नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी असून ती महाराष्ट्राच्या कोणत्या सीमेवरून वाहते? इंद्रावती गोदावरी नदीची उपनदी असून गोदावरी खोऱ्यातील असून ती गडचिरोली जिल्ह्यात छत्तीसगड सीमेवरून वाहते. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आंबोली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आहे. महाराष्ट्रात मान्सून वाऱ्यापासून प्रामुख्याने कोणत्या शाखेपासून पाऊस पडतो? महाराष्ट्रात मान्सून वाऱ्यापासून प्रामुख्याने नैऋत्य मान्सून वारे या शाखेपासून पाऊस पडतो. ही अरबी समुद्रातील शाखा आहे. महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस त्याला आम्रसरी पाऊस किंवा वळवाचा पाऊस प्रामुख्याने कोणत्या महिन्यात पडतो? मान्सूनपूर्व पाऊस त्यालाच आम्रसरी पाऊस किंवा वळीव पाऊस हा प्रामुख्याने एप्रिल आणि मे महिन्यात पडतो. वृष्टीछायेचा प्रदेश महाराष्ट्रात प्रामुख्याने कुठे आढळतो? वृष्टीछायेचा प्रदेश रेन शॅडो एरिया महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भाग घाटमाथ्यापासून पूर्वेकडील पर्जन्यरहित क्षेत्रात आढळतो. महाराष्ट्रात सर्वाधिक वनाच्छादित जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक वनआच्छादित जिल्हा गडचिरोली हा आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वनाचे प्रमाण सर्वात कमी आहे? महाराष्ट्रातील लातूर आणि सांगली या जिल्ह्यात वनाचे प्रमाण सर्वात कमी आहे. महाराष्ट्रात पानझडी प्रकारची जंगले प्रामुख्याने कशामुळे आढळतात? महाराष्ट्रात पानझडी प्रकारची जंगले प्रामुख्याने मोसमी हवामानामुळे जिथे उन्हाळ्यात पाणी कमी असते म्हणून आढळतात. महाराष्ट्राचे राज्यप्राणी म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून शेकरू मोठी खारीला ओळखले जाते. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल, पिवळा पाय असलेला कबूतर होय. महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते आहे? महाराष्ट्राचे राज्यफूल तामन जारूळ होय. महाराष्ट्राचे राज्यवृक्ष कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आंबा आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती या जिल्ह्यात स्थित आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर या जिल्ह्यात आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या विभागात पसरलेला आहे? सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात पसरलेला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरी या जिल्ह्यात पसरलेला आहे. महाराष्ट्रातील पहिली रामसर साईट आर्द्रभूमी कोणती आहे? महाराष्ट्रातील पहिली रामसर साईट म्हणजेच आर्द्रभूमी नादूर मधमेश्वर अभयारण्य नाशिक येथील होय. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या खडकापासून बनलेले आहे? लोणार सरोवर बुलढाणा या जिल्ह्यात उल्कापातामुळे निर्माण झालेले बेसाल्ट खडकातील सरोवर आहे. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या मृदेचे प्रमाण सर्वात जास्त आहे? महाराष्ट्रात काळी मृदा त्यालाच रेगूर किंवा काळी कापसाची मृदा असे म्हटले जाते. जांभ्या प्रकारची मृदा लॅटराइट सॉइल प्रामुख्याने कोणत्या भागात आढळते? जांभ्या प्रकारची मृदा लॅटराइट सॉइल प्रामुख्याने कोकण किनारपट्टी व सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आढळते. तांबूस व पिवळसर माती प्रामुख्याने महाराष्ट्रात कुठे आढळते? तांबूस व पिवळसर माती प्रामुख्याने महाराष्ट्रात पूर्व विदर्भ, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यात आढळते. महाराष्ट्रात सिंचनाचे प्रामुख्याने किती प्रकार मानले जातात? महाराष्ट्रात सिंचनाचे प्रामुख्याने 3 प्रकार मानले जातात: विहिरी व कूपनलिका, कालवे आणि तलाव होय. महाराष्ट्रात सर्वाधिक सिंचन कशाच्या माध्यमातून होते? महाराष्ट्रात सर्वाधिक सिंचन विहिरी व कूपनलिकाच्या माध्यमातून होते. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या जिल्ह्यात बांधले आहे? जायकवाडी धरण गोदावरी नदीवर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात बांधले आहे. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे आणि त्याला काय म्हणतात? कोयना धरण सातारा जिल्ह्यात असून त्याला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? उजनी धरण भीमा नदीवर सोलापूर या जिल्ह्यात आहे. भातसा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? भातसा धरण ठाणे या जिल्ह्यात आहे.
गोसीखुर्द सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? गोसीखुर्द सिंचन प्रकल्प वैनगंगा नदीवर भंडारा या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात खनिज संपत्तीत प्रामुख्याने कोणत्या भागात आढळते? महाराष्ट्रात खनिज संपत्ती प्रामुख्याने पूर्व विदर्भ आणि कोकण विभागात आढळते. मॅग्नीज उत्पादनात महाराष्ट्रात अग्रगण्य जिल्हे कोणते आहेत? मॅग्नीज उत्पादनात महाराष्ट्रातील अग्रगण्य जिल्हे नागपूर आणि भंडारा होय. महाराष्ट्रात लोह खनिजाचे साठे प्रामुख्याने कुठे आढळतात? महाराष्ट्रात लोह खनिजाचे साठे प्रामुख्याने चंद्रपूर, गडचिरोली आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आढळतात. कोळशाचे प्रमुख साठे महाराष्ट्रात कोणत्या नदीच्या खोऱ्यात आढळतात? कोळशाचे प्रमुख साठे महाराष्ट्रात वर्धा, वैनगंगा खोरे मुख्यतः चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यात आढळतात. बॉक्साईड हे खनिज महाराष्ट्रात प्रामुख्याने कुठे सापडते? बॉक्साईड हे खनिज महाराष्ट्रात प्रामुख्याने कोल्हापूर, राधानगरी, रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यात आढळते. चुनाभट्टी किंवा चुनखडीचे साठे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळतात? चुनखडीचे म्हणजेच लाईमस्टोनचे साठे महाराष्ट्रात यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात आढळतात. महाराष्ट्रात ऊस पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या विभागात आहे? महाराष्ट्रात ऊस पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र या विभागात आहे. विदर्भात प्रामुख्याने कोणते नगदी पीक घेतले जाते? विदर्भात प्रामुख्याने कापूस आणि सोयाबीन हे नगदी पीक घेतले जाते. महाराष्ट्रात संत्र्याचे आगार म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रात संत्र्याचे आगार म्हणून नागपूर हा जिल्हा प्रसिद्ध आहे. जळगाव जिल्हा कशाच्या उत्पादनासाठी जगप्रसिद्ध आहे? जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनासाठी जगप्रसिद्ध आहे. हापूस आंब्यासाठी कोणता जिल्हा आणि प्रदेश प्रसिद्ध आहे? हापूस आंब्यासाठी कोकण हा विभाग, विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा प्रदेश प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात ज्वारीचे कोठार म्हणून कोणता विभाग ओळखला जातो? महाराष्ट्रात ज्वारीचे कोठार म्हणून सोलापूर व मराठवाडा परिसर ओळखला जातो. महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मितीमध्ये औष्णिक विद्युत केंद्राचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातील एक प्रमुख केंद्र कोराडी कोठे आहे? कोराडी नागपूर आणि चंद्रपूर परिसरात आहे. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तारापूर अणुऊर्जा प्रकल्प पालघर या जिल्ह्यात आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? कोयना जलविद्युत प्रकल्प सातारा या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई महानगरपालिका होय. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती मानली जाते? महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे मानली जाते. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेला जिल्हा गडचिरोली जिल्हा होय. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या घनते असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेला जिल्हा मुंबई उपनगर होय. महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक असलेला जिल्हा रत्नागिरी जिल्हा होय. महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक असलेला जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा होय. भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान कधी धावली? भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान 16 एप्रिल 1853 रोजी धावली. मुंबई आणि पुणे यांना जोडणारा महत्त्वाचा घाट कोणता? मुंबई आणि पुणे यांना जोडणारा महत्त्वाचा घाट बोरघाट, त्यालाच खंडाळा घाट असेही म्हणतात. मुंबई आणि नाशिक यांना जोडणारा घाट कोणता? मुंबई आणि नाशिक यांना जोडणारा घाट थळघाट, त्यालाच कसारा घाट असं म्हणतात. कोल्हापूर आणि पणजी म्हणजेच गोवा दरम्यान जाणारा मार्ग कोणत्या घाटातून जातो? कोल्हापूर ते पणजी दरम्यान जाणारा मार्ग आंबोली घाटातून जातो. पुणे आणि सातारा दरम्यान कोणता घाट लागतो? पुणे आणि सातारा दरम्यान खंबाटकी घाट लागतो. महाराष्ट्राला लाभलेल्या समुद्र किनाऱ्याला काय म्हणतात? महाराष्ट्राला लाभलेल्या समुद्र किनाऱ्याला कोकण किनारपट्टी असे म्हणतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमात भिल्ल जमात होय. त्यानंतर गोंड आणि ठाकूर होय. अजिंठा लेण्या कोणत्या नदीच्या काठावर वसलेल्या आहेत? अजिंठा लेण्या वाघूर नदीच्या काठी वसलेल्या आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्याला सभोवतालचा परिसर कोणत्या जिल्ह्याअंतर्गत येतो? सिंधुदुर्ग किल्ल्याचा सभोवतालचा परिसर सिंधुदुर्ग या जिल्ह्याअंतर्गत येतो. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यातील शहर ओळखले जाते. नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? नाशिक शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठावर आहे? पंढरपूर हे तीर्थक्षेत्र चंद्रभागा म्हणजेच भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त गरम पाण्याचे झरे आहेत? महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात सर्वात जास्त गरम पाण्याचे झरे आहेत. येथील वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि आकले हे ठिकाण विशेष प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात लातूर शहरात कोणता मोठा भूकंप 1993 मध्ये झाला होता? महाराष्ट्रात लातूर शहरात किल्लारी भूकंप हा मोठा भूकंप 1993 मध्ये झाला होता.
महाराष्ट्रातील लोणार सरोवरे जागतिक स्तरावर कशासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील लोणार सरोवरे जागतिक स्तरावर उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव बेसाल्ट खडकातील सरोवर आहे. महाराष्ट्रात कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात कास पठार सातारा या जिल्ह्यात आहे. यालाच फुलाचे पठार व युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील अलिबाग हे समुद्रकिनाऱ्यावर असलेले ठिकाण कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे? महाराष्ट्रातील अलिबाग हे समुद्रकिनाऱ्यावर वसलेले ठिकाण रायगड या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. महाराष्ट्रात माथेरान हे हिल स्टेशन कोणत्या वाहनासाठी जगप्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील माथेरान हे हिल स्टेशन नेरळ माथेरान मिनी ट्रेन, टॉय ट्रेन या वाहनासाठी जगभर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून कोणती प्रमुख नदी वाहते? महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून तापी व नर्मदा या नद्या वाहतात. महाराष्ट्रातील गोदावरी नदीचा उगम कोणत्या पर्वतात होतो? महाराष्ट्रातील गोदावरी नदीचा उगम ब्रह्मगिरी डोंगर त्र्यंबकेश्वर येथे होतो. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या वन्यजीव अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे? भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग शेकडो प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? महाराष्ट्रात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रत्नागिरी या जिल्ह्यात प्रस्तावित आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे मानवनिर्मित धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे मानवनिर्मित धरण जायकवाडी धरण, त्याला नाथसागर असे म्हणतात. महाराष्ट्रातील भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील भंडारदरा धरण प्रवरा नदीवर अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात तांबडी माती प्रामुख्याने कशामुळे बनते? महाराष्ट्रात तांबडी माती प्रामुख्याने लोह ऑक्साईडचे प्रमाण अधिक असल्यामुळे बनते. महाराष्ट्रात ऊस संशोधनाचे केंद्र कुठे आहे? महाराष्ट्रात ऊस संशोधनाचे केंद्र पाडेगाव, जिल्हा सातारा येथे आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र कुठे स्थित आहे? महाराष्ट्रात राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी, पुणे येथे स्थित आहे. महाराष्ट्रातील हरिश्चंद्रगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील हरिश्चंद्रगड हा किल्ला अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील तोरणा किल्ला कोणत्या पर्वतरांगेत येतो? महाराष्ट्रातील तोरणा किल्ला सह्याद्री पर्वतात पुणे या जिल्ह्यात येतो. महाराष्ट्रातील रायगड किल्ला कोणत्या डोंगररांगेवर बांधला आहे? महाराष्ट्रातील रायगड किल्ला भिवगड डोंगररांगा, महाड, रायगड येथे बांधलेला आहे. महाराष्ट्रात लोह पोलाद कारखाना प्रामुख्याने कुठे कार्यरत आहे? महाराष्ट्रात लोह पोलाद कारखाना प्रामुख्याने चंद्रपूर व नागपूर जिल्ह्याच्या परिसरात आहे. महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा कशाच्या उत्पादनासाठी ओळखला जातो? महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा तांदूळ आणि मॅंगनीज उत्पादनासाठी ओळखला जातो. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात कोणती प्रमुख आदिवासी जमात बहुसंख्येने राहते? महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात माडिया गोंड ही आदिवासी जमात बहुसंख्येने राहते. महाराष्ट्रात नंदनवन म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? महाराष्ट्रात नंदनवन म्हणून महाबळेश्वर, स्ट्रॉबेरीचे आगार हे ठिकाण ओळखले जाते. महाराष्ट्रात माळढोक पक्षी अभयारण्य कुठे आहे? महाराष्ट्रात माळढोक पक्षी अभयारण्य सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. महाराष्ट्रातील पहिली कागद गिरणी नेपाळ नंतरची कुठे सुरू झाली? नेपाळनगरची. महाराष्ट्रातील पहिली कागद गिरणी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे सुरू झाली. महाराष्ट्रात विदर्भ विकास बोर्डचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्रात विदर्भ विकास बोर्डचे मुख्यालय नागपूर येथे आहे. महाराष्ट्रात मराठवाडा वैधानिक विकास मंडळ कुठे आहे? महाराष्ट्रात मराठवाडा वैधानिक विकास मंडळ छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात कोकण कृषी विद्यापीठ कुठे स्थित आहे? महाराष्ट्रात कोकण कृषी विद्यापीठ दापोली, जिल्हा रत्नागिरी येथे स्थित आहे. महाराष्ट्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहमदनगर येथे आहे. महाराष्ट्रात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्रात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आहे. महाराष्ट्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे आहे. महाराष्ट्रात किती कृषी विद्यापीठे कार्यरत आहेत? महाराष्ट्रात प्रमुख 4 कृषी विद्यापीठे कार्यरत आहेत. महाराष्ट्रात पवना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात पवना धरण पुणे या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात मुळशी धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे? महाराष्ट्रात मुळशी धरण मुळा नदीवर बांधले गेले आहे. महाराष्ट्रात तानसा धरण कोणत्या शहराला पाणीपुरवठा करते? महाराष्ट्रात तानसा धरण मुंबई शहराला पाणीपुरवठा करते. महाराष्ट्रातील वैतरणा प्रकल्प कशासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील वैतरणा प्रकल्प जलविद्युत आणि मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात बॉम्बे हाय हे खनिज तेल क्षेत्र कुठे आहे? महाराष्ट्रात बॉम्बे हाय हे खनिज तेल क्षेत्र अरबी समुद्रात मुंबईच्या किनाऱ्यापासून साधारणतः 160 किलोमीटर पश्चिमेला आहे. महाराष्ट्रात खनिज तेल व नैसर्गिक वायू शोधण्याचे व काढण्याचे कार्य कोणती कंपनी करते?
महाराष्ट्रात खनिज तेल व नैसर्गिक वायू शोधण्याचे व काढण्याचे कार्य ONGC ही कंपनी करते। महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्याच्या सीमेवर आहे। महाराष्ट्रात नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया या जिल्ह्यात आहे। महाराष्ट्रात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्रात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली मुंबई या शहरात आहे। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण सर्वात कमी आहे? महाराष्ट्रातील लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण कमी आहे। महाराष्ट्रात पानझडी वनामध्ये प्रामुख्याने कोणती झाडे आढळतात? महाराष्ट्रात पानझडी वनामध्ये प्रामुख्याने साग, ऐन, धवडा व तेंदू ही वृक्ष आढळतात। महाराष्ट्रातील सदाहरित वने प्रामुख्याने कुठे आढळतात? महाराष्ट्रात सदाहरित वने प्रामुख्याने सह्याद्रीचा घाटमाथा व कोकण किनारपट्टीच्या दमट भागात आढळतात। महाराष्ट्रात खैराची वने कुठे जास्त प्रमाणात आढळतात? महाराष्ट्रात खैराची वने धुळे, जळगाव व खान्देश परिसरात आढळतात। महाराष्ट्रात पांगरी आणि बाभूळसारखी झाडे प्रामुख्याने कोणत्या हवामान विभागात येतात? महाराष्ट्रात पांगरी आणि बाभूळसारखी झाडे प्रामुख्याने पर्जन्य छायेच्या दुष्काळी प्रदेशात येतात। महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस परत फिरताना परतीचा पाऊस कधी पडतो? महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस परत फिरताना म्हणजेच परतीचा पाऊस ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यात पडतो। यालाच ऑक्टोबर हिटचा काळ असे म्हणतात। महाराष्ट्रात सर्वात उष्ण महिना म्हणून कोणता महिना ओळखला जातो? महाराष्ट्रात सर्वात उष्ण महिना म्हणून मे महिना ओळखला जातो। महाराष्ट्रात सर्वात थंड महिना कोणता असतो? महाराष्ट्रात सर्वात थंड महिना जानेवारी हा महिना असतो। महाराष्ट्रातील चिखलदरा येथे कोणते पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते? महाराष्ट्रातील चिखलदरा येथे कॉफी हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते। महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे प्रामुख्याने कोणते पीक घेतले जाते? महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे प्रामुख्याने स्ट्रॉबेरी, रताळे आणि स्ट्रॉबेरी ही पिके घेतली जातात। महाराष्ट्रात डहाणू तालुका कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील डहाणू तालुका चिकू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। महाराष्ट्रातील भारतातील सफरचंदाचे कोठार कोणता भाग ओळखला जातो? महाराष्ट्रातील सफरचंदाचे कोठार म्हणून सफरचंद महाराष्ट्रात व्यावसायिक प्रमाणावर नसले तरी उत्तर महाराष्ट्रात काही फळबागा आहेत, पण सफरचंदाचे कोठार म्हणून हिमाचल, काश्मीर प्रसिद्ध आहे। महाराष्ट्राला संत्र्याचे आगार नागपूर प्रसिद्ध आहे। महाराष्ट्रात केळी संशोधन केंद्र कुठे आहे? महाराष्ट्रात केळी संशोधन केंद्र जळगाव येथे आहे। महाराष्ट्रात कांदा व लसूण संशोधन केंद्र कुठे आहे? महाराष्ट्रात कांदा व लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर पुणे येथे आहे। महाराष्ट्रात डाळिंब संशोधन केंद्र कुठे आहे? राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र केगाव सोलापूर येथे आहे। महाराष्ट्रात राष्ट्रीय सिट्रस संत्रा संशोधन केंद्र कुठे आहे? महाराष्ट्रात राष्ट्रीय सिट्रस म्हणजे संत्रा संशोधन केंद्र नागपूर येथे आहे। महाराष्ट्राचा अक्षरवृत्ती विस्तार किती आहे? महाराष्ट्राचा अक्षरवृत्ती विस्तार 15 डिग्री 44 मिनिट उत्तर ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षांशादरम्यान आहे। महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे? महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार 72 डिग्री 6 मिनिट पूर्व ते 80 डिग्री 9 मिनिट पूर्व रेखांशादरम्यान आहे। महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी अंदाजे किती आहे? महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी अंदाजे 800 किलोमीटर इतकी आहे। महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी अंदाजे किती आहे? महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी अंदाजे 700 किलोमीटर इतकी आहे। महाराष्ट्रात महाराष्ट्राचे भौगोलिक मध्यवर्ती स्थान कोणते मानले जाते? महाराष्ट्रात महाराष्ट्राचे भौगोलिक मध्यवर्ती स्थान आष्टी बीड या जिल्ह्यातील मानले जाते। नागपूर हे भारताचे भौगोलिक मध्यवर्ती स्थान मानले जाते, जिथे ऐतिहासिक झिरो माइलस्टोन आहे। महाराष्ट्राला एकूण किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? महाराष्ट्राला एकूण 6 राज्यांच्या सीमा लागून आहेत। यामध्ये गोवा, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात आणि एक केंद्रशासित प्रदेश दादर नगर हवेली आणि दमण आणि दीवचा समावेश होतो। महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता महासागर पसरलेला आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र हा महासागर पसरलेला आहे। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून कर्करेषेची सीमा जवळ जाते? कर्करेषेच्या जवळ मध्य प्रदेश आहे, पण महाराष्ट्र राज्यावरून कर्करेषा जात नाही। मध्य प्रदेश हे राज्य महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे। महाराष्ट्रात महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? महाराष्ट्रात महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबाद आत्ताचे छत्रपती संभाजीनगर हे शहर ओळखले जाते। महाराष्ट्रातील अजिंठा व एलोरा लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रातील अजिंठा व एलोरा लेण्या
छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रातील लोणार तलाव कोणत्या मार्गाजवळ आहे? महाराष्ट्रातील लोणार तलाव सिंदखेड राजा बुलढाणा या महामार्गाजवळ आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा कशासाठी ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग साठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील माथेरान हे कोणते देशातील एकमेव ठिकाण आहे? महाराष्ट्रातील माथेरान हे वाहनाच्या प्रवेशास पूर्णपणे बंदी असलेले आशियातील एकमेव गिरिस्थान आहे. महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे वज्रेश्वरी कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहेत? महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे वज्रेश्वरी तानसा नदी खोरे पालघर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील उन्हवरे आणि अनवरे येथील उष्णोदके कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रातील उन्हवरे आणि अनवरे हे गरम पाण्याचे झरे रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रातील पाली आणि महाड ही अष्टविनायकाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील पाली आणि महाड ही अष्टविनायकाची ठिकाणे रायगड या जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रातील मोरेगाव येथील मयुरेश्वर हे गणपतीचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील मोरगाव येथील मयुरेश्वर हे गणपतीचे ठिकाण पुणे या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात भीमा कोरेगाव हे ऐतिहासिक ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर आहे? महाराष्ट्रातील भीमा कोरेगाव हे ऐतिहासिक ठिकाण भीमा नदीच्या काठावर आहे. महाराष्ट्रात पंढरपूर व्यतिरिक्त वारकरी संप्रदायाचे दुसरे मोठे केंद्र आळंदी कोणत्या नदीकाठी आहे? महाराष्ट्रात पंढरपूर व्यतिरिक्त वारकरी संप्रदायाचे दुसरे मोठे केंद्र आळंदी इंद्रायणी नदीकाठी आहे. महाराष्ट्रातील जेजुरी हे खंडोबाचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील जेजुरी हे खंडोबाचे स्थान पुणे या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील तुळजापूर हे प्रसिद्ध देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील तुळजापूर हे प्रसिद्ध देवस्थान धाराशिव या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील अक्कलकोट हे स्वामी समर्थाचे प्रसिद्ध स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील अक्कलकोट हे स्वामी समर्थाचे प्रसिद्ध स्थान सोलापूर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील शेगाव हे संत गजानन महाराजांचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात शेगाव हे संत गजानन महाराजांचे स्थान बुलढाणा या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग हिंगोली या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग बीड या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग नाशिक या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील जिम्नॅशियम म्हणजे क्रीडा विद्यापीठ कुठे स्थापन करण्यात आले आहे? महाराष्ट्रातील क्रीडा विद्यापीठ अमरावती येथे स्थापन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कधी स्थापन झाले? महाराष्ट्रात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ 1 मे 1983 रोजी स्थापन झाले. महाराष्ट्रात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कधी स्थापन झाले? महाराष्ट्रात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ 1923 मध्ये स्थापन झाले. महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ आहे. महाराष्ट्रातील पुणे विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्रातील पुणे विद्यापीठ म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना 10 फेब्रुवारी 1949 रोजी झाली होती. महाराष्ट्रातील मुंबई विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन झाले? महाराष्ट्रातील मुंबई विद्यापीठ 1857 साली स्थापन झाले होते. महाराष्ट्रात कोकण रेल्वे मार्ग कोणत्या राज्यापर्यंत धावतो? महाराष्ट्रातील कोकण रेल्वे मार्ग महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या 3 राज्यातून धावतो. महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग याचेच नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई या 2 शहरांना जोडतो. महाराष्ट्रातील पुणे मुंबई एक्सप्रेसवे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग केव्हा सुरू झाला? महाराष्ट्रातील पुणे मुंबई एक्सप्रेसवे म्हणजेच यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग 2002 मध्ये सुरू झाला. महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्ग 48 जुना NH4 कोणत्या मार्गावरून जातो? महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्ग 48 जुना क्रमांक NH4 हा मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेंगळूर या मार्गावरून जातो. महाराष्ट्रातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग NH44 पूर्वीचा NH7 हा आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रेल्वेचे जाळे असलेला विभाग कोणता आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक रेल्वेचे जाळे असलेला विभाग मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात विमानतळ नाही? महाराष्ट्रातील गडचिरोली, भंडारा, बुलढाणा, हिंगोली येथे कमर्शियल विमानतळ नसलेले हे जिल्हे आहेत.
महाराष्ट्रात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट JNPT बंदर कुठे आहे? महाराष्ट्रात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट JNPT बंदर नावाशेवा, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई बंदर होय. महाराष्ट्रात रेती बंदर किंवा लहान बंदरामध्ये रत्नागिरी बंदर कोणत्या समुद्रावर आहे? महाराष्ट्रात रेती बंदर किंवा लहान बंदरामध्ये रत्नागिरी बंदर अरबी समुद्र कोकण किनारपट्टीवर आहे. महाराष्ट्रात विजयदुर्ग बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात विजयदुर्ग बंदर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वात शेवटचे म्हणजे 36वा जिल्हा नवीन जिल्हा कोणता निर्माण झाला? महाराष्ट्रातील शेवटचा 36वा जिल्हा पालघर हा जिल्हा निर्माण झाला. हा जिल्हा 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्यातून विलग होऊन बनलेला आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.